तर मित्रांनो, ई पीक पाणी सुरू झालेले आहे. ई पीक पाणी आता सर्व शेतकऱ्यांना करता येणार नाही. फक्त गावातील जे काही मोजकेच ई पीक पाणी सहाय्यक आहेत त्यांनाच ई पीक पाणी करता येणार आहे. ई पीक पाणी खूप महत्त्वाचे आहे. याच्या अगोदरची ई पीक पाणी इतकी स्ट्रिक्ट नव्हती, त्यामुळे काही ई पीक पाणी झाले अथवा न झाले असेल तर चालत होतं. परंतु याच्यापुढे ई पीक पाणी असणं बंधनकारक आहे. ई पीक पाणीशिवाय तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहेत. तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपल्या गावामध्ये ई पीक पाणी कोण करणार, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक आपण कसं बघायचं ऑनलाईन ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती आणि तिथे कोणती प्रोसेस करायची आपण ती पाहणार आहोत. मी जी प्रोसेस करत आहे ती तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता आणि लॅपटॉप कॉम्प्युटरवर देखील तीच प्रोसेस आहे. फक्त सर्वांना दिसण्यास सोयीस्कर ठरावं म्हणून मी लॅपटॉप स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर वेळ न करता जाऊया लॅपटॉप स्क्रीनवर आणि पाहूयात आपल्या गावामध्ये ई पीक पाणी कोण करणार, त्याचा मोबाईल क्रमांक आणि त्याचं नाव कसं बघायचं. तर मित्रांनो, आपल्या गावामध्ये ई पीक पाणी कोण करणार याचे नाव आणि आपल्याला मोबाईल नंबर जर शोधायचा असेल तर काय करावं लागेल, आपण पाहावं लागणार आहे. तर इथे गुगलवरती सर्च करायचं आहे आपली चावडी. आपली चावडी असं टाकून घ्यायचं आहे. आपल्या चावडीची जी काही पहिली वेबसाईट आहे, गावाच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपली चावडीची वेबसाईट ओपन होणार आहे. इथे तुम्हाला दिसत असेल 7/12 मालमत्ता पत्रक, मोजणी, स्वामित्व, ई कोर्ट आणि पीक पाणी. त्याच्या खालोखाल तुम्हाला इथे दिसत असेल ई पीक पाणी DCS, पीक पाणी सहाय्यक विभाग न्याह तपशील. जर तुमचा आपला जो विभाग आहे तो आपला इथे विभाग निवडून घ्यायचा आहे. समजा आता माझा छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण जो काही विभाग आहे त्याची आपल्याला यादी ओपन होणार आहे. इथे तुम्हाला यादी ओपन झालेली दिसेल. आता इथे तुम्हाला अनुक्रमांक दिसेल, जिल्हा, तालुका, गाव आणि सहाय्यक नाव आणि पुढे मोबाईल नंबर. तर इथे आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे तुमच्या गावचं नाव. मी इथे नाव टाकतोय माळेगाव. मराठीमधून टाकून घ्यायचं आहे माळेगाव. इथे तुम्हाला सर्च दिसत असेल, इथे किती माळेगाव आहेत इथे दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला खाली सर्च करायचं आहे, जोपर्यंत आपला तालुका जिल्हा सेम येणार नाही तोपर्यंत. इथे पाहू शकताय माझा आता जिल्हा धाराशिव आहे, तालुका लोहारा आहे. इथे पाहू शकताय धाराशिव जिल्हा आलेला आहे, लोहारा तालुका आलेला आहे, गाव माळेगाव आले आणि इथं ई पीक पाणी करणाऱ्या सहाय्यकाचं नाव आणि त्याच्यासमोर त्याचा मोबाईल क्रमांक आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ई पीक पाणी सहाय्यक कोण आहे हे आपल्याला समजणार आहे. कोणाला विचारायची गरज नाही. या नंबरवरती फोन करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.